Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 15 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी एक छोटा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. IIT दिल्लीचा भारताबाहेरील पहिला IIT कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे. IIT दिल्ली अबुधाबीमधील कॅम्पस जो आहे हा द्वितीय आंतरराष्ट्रीय IIT कॅम्पस असेल. यासंबंधीची अजून काही ॲडिशन माहिती आहे ती बघा. केंद्र सरकारमार्फत एक मोहीम आणली होती IITचे विदेशी कॅम्पस आणि मोहिमेचं नाव आहे IIT गो ग्लोबल. IIT मद्रास यांनी झांझिबार जे की टांझानियामध्ये आहे येथे जुलै 2023मध्ये एक सामंजस्य करार केला होता आणि भारताबाहेरील पहिला IIT कॅम्पस स्थापन करण्यात आला होता झांझिबार येथे. तो कार्यरत झाला होता 24 ऑक्टोबर 2023ला. या कॅम्पसमध्ये प्राचार्य प्रीती अघलयम यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या मद्रास झांझिबार संचालक म्हणून IITच्या पहिल्या महिला प्रमुख असतील. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. IITचे विदेशी कॅम्पस हे कोणत्या मोहिमेअंतर्गत स्थापन करण्यात आले? भारताबाहेरील पहिला IIT कॅम्पस कोणत्या IITने स्थापन केला आणि कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला हे लक्षात ठेवा. आणि जे IIT मद्रासचा झांझिबार येथे जो कॅम्पस चालू झालेला आहे त्याच्या संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. प्रश्न क्रमांक 2 बघा आता. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकताच कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, डेहराडून येथे. यासंबंधीची काही माहिती आहे ती बघा आता. या पुतळ्याचे अनावरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं होतं दिनांक 12 फेब्रुवारी 2024ला आणि उपस्थिती होती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची. ठिकाण आहे डेहराडून. तुम्हाला इथे 3 प्रश्न अपेक्षित आहेत. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते. या पुतळ्याचे अनावरण कोणत्या तारखेला करण्यात आले आणि ठिकाण, असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न VIMP आहे. देशात सौर ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारतर्फे कोणत्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, प्रधानमंत्री सूर्यघर योजना. या योजनेबद्दलची अधिक माहिती बघा. सध्या आयोगाचा कल हा योजनेवर प्रश्न विचारण्यावर आहे आणि जास्त करून याच्यावर मल्टीलाईन स्वरूपाचे क्वेश्चन येतात योजनेमध्ये. प्रधानमंत्री सूर्यघर योजना उद्देश आहे देशात सौर ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देणे. शुभारंभ केला केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2024ला. या योजनेअंतर्गत देशभरात 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे टार्गेट ठेवलेला आहे आणि या प्रकल्पाला 75,000 कोटी रुपये खर्चही होणार आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. प्रधानमंत्री सूर्यघर योजना कशाशी संबंधित आहे? हा उद्देश लक्षात ठेवा किंवा हा उद्देश देतील आणि याच्या संबंधी कोणती योजना आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा शुभारंभ कोणत्या तारखेला झाला? ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे कारण की मागे आयोगाने 2-3 प्रश्न विचारलेले आहेत आणि सरळ सरळ योजनेची तारीख विचारलेली आहे. या योजनेअंतर्गत किती कोटी घरांना दरमहा किती युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल? ते दोन्ही आकडे लक्षात ठेवा, 1 कोटी आणि 300 युनिट. असे 3 ते 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. नुकताच निधन झालेले दत्ताजीराव गायकवाड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, क्रिकेट या क्षेत्रांशी. दत्ताजीराव यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. भारताचे सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार आहेत ते. त्यांचं निधन झालेलं आहे 13 फेब्रुवारी 2024ला आणि ते 95 वर्षीय होते. 1952 ते 1961
असे त्यांनी 11 कसोटी सामने खेळले होते आणि 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यामध्ये ते कर्णधार होते. 1952 लीड्स येथे इंग्लंड या संघाविरुद्ध त्यांनी कसोटी पदार्पण केले आणि 1961 त्यांनी चेन्नई येथे पाकिस्तान विरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा. भारताचे सर्वात वयोवृद्ध कसोटीपटू आणि माजी कर्णधार यांचे नुकताच निधन झाले. त्यांचं नाव काय होतं? दत्ताजीराव गायकवाड. दत्ताजीराव गायकवाड यांचे नुकताच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित होते. दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन कोणत्या तारखेला झाले व कितव्या वर्षी झाले असे दोन्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनी किती सामने खेळले? तर त्यांनी फक्त 11 कसोटी सामने खेळलेले आहेत, ते लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न VIMP आहे, कारण की आयोगाचा पोर्टलवर प्रश्न विचारण्याचा कल सध्या जास्त आहे आणि एक प्रश्न 100% पोर्टलवर येतो. उद्गम हे संकेतस्थळ कोणत्या बँकेमार्फत सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. या पोर्टलबद्दलची अधिक माहिती बघा. उद्गम हे संकेतस्थळ किंवा पोर्टल सुरू केलं आहे RBIनं. उद्देश आहे बँकांमधील कोट्यावधी रुपयांच्या बेवारस रकमेला तिच्या योग्य वारसांपर्यंत पोहोचविणे. उद्गमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, कारण की उद्गम देतील आणि याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारतील. अनक्लेम्ड डिपॉझिट्स गेट टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन असा याचा फुल फॉर्म आहे. आणि सध्या या पोर्टलशी 31 बँका जोडल्या गेल्या आहेत. येथे अपेक्षित प्रश्न बघा. उद्गम या पोर्टलचा शुभारंभ कोणत्या बँकेमार्फत करण्यात आला? तर RBI. उद्गम हे पोर्टलचा उद्देश काय आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, कारण की हे देतील आणि विचारतील की याचा फुल फॉर्म काय आहे आणि याच्याशी संबंधित किती बँका आहेत. तर 31 बँका या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणत्या 2 देशात UPI सेवाचा सुरुवात केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, श्रीलंका आणि मॉरिशस. UPIचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, कारण की संयुक्त गटबला एकदा जोड्या लावामध्ये UPI एक साईडला दिलं होतं आणि त्याचा फुल फॉर्म विचारला होता. याचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न पण VIMP आहे. DigiReady सर्टिफिकेशन पोर्टल हे खालीलपैकी कशासाठी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, MSME म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. हे लॉन्च कोणी केलं ते पण लक्षात ठेवा. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया व ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स यांनी हे लॉन्च केलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कोणती कंपनी ही बाजार भांडवलाचा 20 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. हे इंडस्ट्रीज नाही बरं, तुम्हाला वाटेल की इथं प्रिंट मिस्टेक झाली का. यासंबंधीची अधिक माहिती बघा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी बाजार भांडवलाचा 20 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी आहे आणि त्यांनी हा विक्रम 13 फेब्रुवारी 2024ला केलेला आहे. टाटा समूह हा एकत्रित बाजार मूल्य 30 लाख कोटींवर गेलेला पहिलाच उद्योग समूह आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि त्यांनी हा टप्पा 6 फेब्रुवारी 2024ला पार पाडला होता. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे आणि हा 1 नंबरचा प्रश्न, असे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणाला KP नाम्बियार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, S सोमनाथ यांना. यासंबंधीची ॲडिशन माहिती बघा. KP नाम्बियार पुरस्कार जाहीर झालेला S सोमनाथ यांना मानवतेसाठी तंत्रज्ञान प्रगत करण्याच्या दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राज्यातील व्यक्ती किंवा गटांना हा पुरस्कार देण्यात येतो. आणि आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. भारतातील कम्युनिटी रेडिओला यंदा किती वर्ष पूर्ण होत आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 20 वर्ष पूर्ण होत आहेत. मागील व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न होता, जो तुम्हाला विचारलेला होता, त्याचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता, 4थ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, आसाम.
आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, या प्रश्नाचं योग्य उत्तर नक्की कमेंट करून सांगा. प्रश्न चुकला तरी हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुमचा एक प्रश्न चुकतो त्यावेळेस परत जर तो एक्झामला आला तर तो कधीच चुकत नाही. शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना जोडणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.